कसं सांगावं हेच कळत नाही सध्या. परंतु ब्राऊन जे पिल्लू होतं छोटंसं, ते सध्या नाही आपल्यात. खूप वाईट वाटतंय त्या गोष्टीचं, पण काय करणार. तेवढं वीक होतं, हॉस्पिटलला घेऊन गेलो, साऱ्या गोष्टी केल्या, परंतु ते नाही जगलं. कारण ते खात नव्हतं काही, म्हणजे दूध पितच नव्हतं ते अजिबात. त्याच्यासाठी किटनचे मिल्क रिप्लेसर पण आणलं होतं, किटन मिल्क रिप्लेसर, परंतु ते नाही जगलं. खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं की ब्राउनी पण पिल्लाला शोधते इकडं तिकडं. काय करणार, बाबड्या पण शोधतोय आम्ही. म्हणजे या गोष्टीचं खूप वाईट वाटते सध्या की काय करावं काय नाही. खूप काही केलं त्याच्यासाठी, पण ते नाही जगलं. या पिल्लांकडे बघून, म्हणजे या पोरांकडे बघून खूप वाईट वाटतं एका गोष्टीचं की त्यांना बोलता येत नाही, सांगता येत नाही, म्हणून खूप काही प्राणी या जगातून निघून जातात. पण ॲक्च्युली त्याचं असं होतं की त्याला दूधच पिता येत नव्हतं. डॉक्टर पण कडं घेऊन गेलो होतो आम्ही त्याला, परंतु प्रॉब्लेम असा झाला की डॉक्टरने चेक केलं, पण त्याला तिथं पण KMR दिलं होतं, परंतु त्याच्या घशातून खाली जातच नव्हतं. त्याच्या घशाचा प्रॉब्लेम होता त्या पिल्लाचा. खूप वाईट वाटतं या गोष्टीमध्ये, कारण ब्राउनी शोधते इकडं तिकडं पिल्लाला. बाबड्या शोधतोय, ब्राउनी शोधते. तो जसं ते झालंय सकाळी, कधी पहाटेच त्याने शेवटचा कदाचित श्वास घेतला असणार आहे. तरी आम्ही पहाटे 4:30-5 वाजता बघितलं होतं उठून, 4:30च्या दरम्यान, तर ते या जगातून गेलं होतं. वाईट वाटतं या गोष्टीचं, कारण ब्राउनीला काय सांगायचं, तिला काय बोलावं, ती बघते इकडं तिकडं. शंभू पण शोधतोय, बबड्या शोधतोय. बबड्या एक 2-3 वेळा बेड खाली जाऊन आला, तो बघून, बाहेर बघून आला. प्रयत्न केले आम्ही त्याच्यासाठी, पण शेवटी डॉक्टरनी पण सांगितलं की त्याच्या घशातूनच घशाचा प्रॉब्लेम आहे. दूध वगैरे जातच नाही आहे त्याच्या पोटामध्ये. नाही वाचू शकलो त्याला, कारण देवाने पण कसं त्याची घडण केली होती माहीत नाही, परंतु ठीक आहे, निसर्गाचा नियम आहे, ते आपण बदलू शकत नाही. जे काय देवालाच माहिती की काय कारण असू शकतं असं. परंतु याची काळजी भरपूर घेतोय आम्ही आता. ब्राउनीची काळजी घेतोय. आमच्याकडून पुरेपूर जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे प्रयत्न केले. डॉक्टरने पण सांगितले की एवढ्या पिल्लाला आपण काय करणार आहे, म्हणजे कसं, त्याला आपण इंजेक्शन देऊ शकत नाही, सलाईन देऊ शकत नाही. परंतु ठीक आहे, समोर काय गोष्टी घडल्यामुळे आता खूप वाईट वाटते. आम्ही पण 2-3 वेळा, म्हणजे